नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पवित्र बायबलबद्दल सांगणार आहे. एक नवीन एडिशन आहे, त्याचं नाव आहे सचित्र अध्ययन पवित्र बायबल. हे बायबल हिंदीमध्ये आहे आणि खूप सुंदर हे बायबल आहे. याचे रिव्ह्यूज मला आवडले. एकच रिव्ह्यू आहे, तो मला आवडला. आणि या बायबलमध्ये तुम्ही बघू शकता छान पिक्चर्स आहेत आणि एन्शंट मॅप पण दिलेले आहेत आणि हे हिंदी वर्जन आहे. तर याची जी किंमत आहे ती जवळपास 3,500 आहे, पण आता ऑफर प्राईजमध्ये मिळत आहे. 1,000ला तुम्हाला हे बायबल ॲमेझॉनवर मिळेल आणि 1200 ते 1400 रेंजमध्ये तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळेल. तर मी ॲमेझॉनवरून हे ऑर्डर केलेलं आहे. फक्त मला याची हे प्लॅस्टिक कवरमध्ये आलं होतं, पण अशा पेपर बॅगमध्ये आलं. तर हे पवित्र शास्त्र डॅमेज होऊ शकतं अशा पेपर बॅगमध्ये आलं तर. आणि हे थोडंसं फाटलं होतं, पण बायबल चांगलं आहे. तर मी सेलरला लिहिलं की जर आम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हे पवित्र बायबल आहे. तर याची जी पॅकिंग आहे ती तुम्ही चांगल्या रीतीने करा, म्हणजे आम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर आम्ही अजून कॉपीज ऑर्डर करू शकतो. तर चला बघूया याच्या आतमध्ये काय काय आहे. आता इथे तुम्हाला कोणाला द्यायचं असेल त्यांचं नाव आणि प्रदान करता. तर हे तुम्ही जर लिहू नाही शकणार, कारण तुम्ही जर डायरेक्ट फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरून डायरेक्टली त्यांच्या ॲड्रेसवर पाठवत असाल तर. आणि सुंदरसं वचन आहे, तेरे वचन मेरे पाँव के लिए दीपक और मार्ग के लिए उजियाला है. आपण जे नॉर्मली ट्रेडिशनल बायबल वाचतो ते ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये असतं आणि ओल्ड टेस्टिमेंट वाचायला थोडंसं बोरिंग वाटतं, कारण जर तुम्हाला ओल्ड टेस्टिमेंट समजलं नाही तर मग तुम्हाला एवढा इंटरेस्ट नाही वाटणार बायबल वाचण्यामध्ये. पण हे जे आहे याच्यामध्ये पिक्चर्स आहेत आणि छान हिस्ट्री वगैरे दिली आहे, तर त्यामुळे इंटरेस्टिंग आहे. तुम्ही बघू शकता हे पिक्चर दिलेलं आहे. आणि इथे जे बायबलमधले जे पूर्वज आहे त्यांचे नावं दिलेले आहे आणि पृष्ठ क्रमांक दिलेला आहे. पुराणे नियम आणि पुराणे मधला पहिला पुरुष. मग हवाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल, राहेलबद्दल, एसावबद्दल, तर इथे पृष्ठ क्रमांक दिला आहे. तर डायरेक्टली तुम्ही पृष्ठ क्रमांक उघडून त्या व्यक्तीबद्दल वाचू शकता बायबलमध्ये. जसं याकोब आहे, राहेल आहे. तर असं सगळ्या बायबलमध्ये नसतं, नुसतं लिस्ट ऑफ बुक्स असतात. ओल्ड टेस्टिमेंटमध्ये किती आहे, न्यू टेस्टिमेंटमध्ये किती आहे, पण याच्यात खूप छान दिलेलं आहे. आणि आता पुराणे नियममधले प्रमुख स्थान कोणते कोणते आहे ते याच्यामध्ये दिलेले आहे. जसं आपण वाचतो हे जे नाव दिलेले आहे अमोन आहे, याच्यामध्ये बरेच नावं आहेत. आणि पुराणे नियमचे अन्य पात्र जसं कनान, शेम, येपेत, हे सगळे याच्यामध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती सारे पृष्ठ क्रमांक दिलेले आहेत. येशूचे चेले, त्यांच्याबद्दल माहिती. तर हे जे टायटल्स आहे तुम्ही बघू शकता, जेवढे पण पात्र बायबलमध्ये आहे. तर खूप सुंदर रीतीने हे बनवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता असे चार्ट्स याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि इथे तुम्हाला बुक्स खोलण्यासाठी सोपं जातं. इथे पुस्तकांची नावं दिलेली आहेत. आणि जसं तुम्ही हे पुस्तक अजून वाचता तिथे बरेच पिक्चर्स आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही पाहू शकता
सगळ्या पानांवर पिक्चर्स नाही आहेत, पण मधामधात तुम्हाला पिक्चर्स दिसतील याच्यामध्ये. जिथे जिथे आवश्यकता आहे पिक्चर्सची तिथे तिथे त्यांनी याच्यामध्ये पिक्चर्स दिलेले आहेत. अशा प्रकारचे फोटोज आणि मग इथे पण आहे असे चार्ट्स. तुम्ही बघू शकता असे फोटोज. हे जे छान छान पिक्चर्स आहे, तर यामुळे तुम्हाला बायबल समजायला थोडं सोपं जाईल. तुम्ही बघू शकता खूप सुंदर पिक्चर्स आहेत त्याच्यामध्ये. तर बायबल जिथे जिथे पिक्चर्सची गरज आहे तिथे त्यांनी पिक्चर्स लावलेले आहेत आणि खूप छान रीतीने हे बनवण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर नक्की गिफ्ट द्या ॲमेझॉन नाही तर फ्लिपकार्टवरनं. थँक्यू फॉर वॉचिंग.